बातमी मुंबई महापालिकेतूनच। मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना एकटी पडणार का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। भाजपनं तशी मोर्चे बांधणी केली जात असल्याचे संकेत दिलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेमध्ये 3 पैकी एक स्वीकृत नगरसेवक मनसेचा द्यावा यासाठी मनसे आग्रही आहे। स्वीकृत नगरसेवकासाठी शिवसेना युबीटीकडे आग्रह आहे आणि मोजक्या जागांवर लढलो, पेच निर्माण केला नाही। आता शिवसेना युबीटीनं जागा सोडावी अशी मागणी मनसेनं केली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबईतले एकमेव नगरसेवक अजित रावराणेंनी शिंदे सेनेला पाठिंबा जाहीर केलाय। पाहिजे तसा निधी मिळणार असा शब्द एकनाथ शिंदेंनी दिल्याचा दावा अजित रावराणेंनी केला। ही सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या। उबाटा गटाची पळता भुई थोडी होईल। उबाटा गट शेवटपर्यंत एकटाच राहील, बाकी सगळे उबाटा गटाला संख्याबळानुसार दिले जातात आणि संख्याबळ आत्ताचं जे आहे त्याच्यामध्ये बीजेपीला मला वाटतं 4 होतील त्यांच्या संख्याबळानुसार। शिवसेना उबाटा गटाला 3 मिळतील, शिंदे गटाला 2 मिळतील आणि मला वाटतं काँग्रेसला 1 मिळेल, असं म्हणजे असं समीकरण साधारण संख्याबळानुसार। त्यामुळे मनसेच्या संख्याबळानुसार असं कुठलं असं स्वीकृत नगरसेवक मिळणार नाही, परंतु उद्धवजींच्या कोट्यातून आम्हाला एखादी सीट मिळावी अशी पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे। शिवसेना एकनाथ शिंदे यांना मी पाठिंबा दिलेला आहे। मी पाठिंबा यासाठी दिलेला आहे की माझ्या विभागामध्ये काम करत असताना कोणताही निधी मला कमी पडता कामा नये आणि याचं मला सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला खात्री दिली की तुला कोणत्याही प्रकारचा निधी मी या ठिकाणी कमी पडू देणार नाही। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमाने सांगतो की मी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। महाविकास आघाडीचे घटक राहणारे पक्ष जर वैयक्तिक निर्णय घेत असतील तर मला असं वाटतं दुर्दैवी आहे। ह्याच्यातली अधिक माहिती मला नाही आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी शिंदे गटांना पाठिंबा देणं हे आश्चर्यकारक जनक आहे आणि याच्याबद्दल पक्षाची नेमकी भूमिका काय, ही व्यक्ती म्हणून भूमिका आहे की पक्षाची भूमिका आहे, हे मला असं वाटते बघावं लागेल।